हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट। तर आता आपण इथे पाहणार आहोत, कृष्णाने घरी जायला नकार देताच आढळराव कृष्णाला असा काही कानमंत्र देणार ज्यामुळे कृष्णा घरी जायला तयार होणार आणि मग दुष्यंत रांगडे पाटलांच्या वाड्यातून पूजाची कायमची हकलपट्टी करणार। आता नेमकं सगळं कसं घडतं हे जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आता आपण इथे पाहतोय की आता कृष्णा ही शुद्धीवरती आलेली आहे आणि आता कृष्णा हिला फार लागलेलं वगैरे नसल्यामुळे कृष्णा आता व्यवस्थित आहे। तर आता दुष्यंत हा विचार करतो की आता लवकरच कृष्णाला घरी घेऊन जायला हवं। कृष्णाला घरी नेलं की त्यानंतर मग कृष्णाला तिची व्यवस्थित देखभाल केली की तिला बरं वाटेल। त्यामुळे मग आता दुष्यंत हा डॉक्टरांना जेव्हा ते राऊंडला येतात तेव्हा विचारतो, डॉक्टर आता कृष्णाची तब्येत कशी आहे, ती व्यवस्थित तर आहे ना? नाही म्हणजे जर तिची तब्येत व्यवस्थित असेल तर तिला आम्ही कधीपर्यंत घरी घेऊन जाऊ शकतो, म्हणजे तुम्ही सांगाल तसं करता येईल आपल्याला। त्यावर डॉक्टर म्हणतात, हे बघा दुष्यंत सरकार, कृष्णाची तब्येत आता एकदमच व्यवस्थित आहे, ती ठणठणीत आहे। नाही म्हणजे इंजुरी वरचेवर झाली होती, फार काही झालं नव्हतं, त्यामुळे कृष्णाला आपण लवकर घरी घालवू शकतो। पण हो, तिची घरी जाऊन काळजी घ्यावी लागेल। मी आज डिस्चार्ज पेपर बनवतो। त्यावर लगेचच कृष्णा ही आढळरावांना म्हणते, आबा मला घरला यायचं नाही। आता कृष्णाने हे असं म्हटल्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाकडे बघू लागतो। तर आता कृष्णा ही पुन्हा एकदा आढळरावांना म्हणते, आबा म्या काय म्हणलं ते ऐकलंसा नवं? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं हे काय बोलतेस तू वेड्यासारखं? घरी यायचं नाही म्हणजे मग काय तू इथे हॉस्पिटलमध्येच राहणार आहेस का? आणि घरी येणार नाही आहेस तर तू कुठे जाणार आहेस? हे बघ कृष्णा, उगाचच्या उगाच नको तू आगाऊपणा करू नकोस। राग रुसवा चिडणं फुगणं सगळं ठीक आहे, पण घरी येणार नाही म्हणजे काय? कृष्णा घरी यायचं आहे तुला गुपचूप आणि माझ्याबरोबरच यायचं आहे, समजलं ना? गुपचूप चल बरं माझ्याबरोबर घरी, उगाचच्या उगाच नसता हट्ट करू नकोस, समजलं ना? त्याबरोबर मग कृष्णा आढळरावांना म्हणते, आबा म्या तुमच्याबरोबर बोलायलो आहे, उगाबी कुणी मधी करू नये। आणि म्या तुम्हासनी सांगायलो आहे नवं मला घरला यायचं नाही म्हणून, तर मला घरला यायचं नाही। तुम्हीच ऐकलं असेल गावात, कृष्णा हट्टी आहे, कृष्णा जिद्दी आहे। मग असं समजा ह्यो माझा हट्ट आहे आणि हीच माझी जिद्द आहे। मला रांगडे पाटलांच्या वाड्यावर पुन्हा यायचं नाही। आता त्या वाड्यात येऊन म्या राहण्यासारखं काय बी उरलेलं नाही आहे। त्याबरोबर आढळराव हे कृष्णाची समजूत घालू लागतात। ते कृष्णाला म्हणतात, कृष्णे अगं असं काय बोलायलास? त्या वाड्यात येण्यासारखं काय राहिलं नाही म्हणजे? अगं ते घर तुझ्या या बाचं बी आहेच की, मग तू तुझ्या बासाठी पुण्यांदा त्या घरात येणार नाहीस होय? अगं कृष्णे त्या घरात तुझ्याशिवाय आनंद नाही, ते घर तुझ्याशिवाय सुनं आहे पुरी। अगं घरचं माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली होतीस, तुझ्या रूपानं घरात लक्ष्मी आली आणि आता घरी येणार नाही जर तू असं म्हणलीस तर घरातली लक्ष्मी नाराज होऊन घरातनं बाहेर नाही पडणार का? आणि तू आहेस त्या घरची लक्ष्मी, तू घरात नसलीस तर लक्ष्मी कशी नांदल, सुख कसं नांदल बरं? तुला घरला यावंच लागेल, तुझ्यासाठी नाही पण कमीत कमी माझ्यासाठी, तुझ्या ह्या बासाठी। कृष्णे पोरी अगं असं कसं बोलायलास तू? ते घर तुझं आहे, ते घर, त्या घरच्या भिंती, त्या घरातली माणसं, अगदी त्या घरचे वासेसुद्धा अगदी जीवांच्या आकांतानं पोरी तुझी वाट बघायलात ग। त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, थोरले सरकार अहो कोण नाही माझी वाट बघत आहे तिकडं। आढळराव म्हणतात, कृष्णा ते मला काही माहीत नाही, काय बी झालं तरी तू गुपचूप माझ्याबरोबर घरला यायचंस, तुला माझी आण आहे, समजलं नवं? उगाचच्या उगाच जिद करू नगस। आता आढळरावांनी शपथ दिल्यावर मग मात्र कृष्णाकडे आढळरावांबरोबर घरी जाण्यावाचून पर्याय नसतो। आढळराव कृष्णाला म्हणतात, कृष्णे अगं पोरी तुझ्या व्यतिरिक्त त्या घरात माझं असं हक्काचं कोणी नाही। जेव्हापासून तू लगीन करून त्या घरात आलीस ना तेव्हापासून म्या तुला माझी पोर मानली आहे आणि माझी पोरगीच माझ्या घरात राहणार नसली तर मग त्या घराला काय अर्थ आहे? मग आढळराव हे कृष्णाला म्हणतात, जायचं नवं आता आपल्या घरी? कृष्णा होकारार्थी मान डोलावते। त्याबरोबर आढळराव लगेचच आता महादू काकांना फोन करतात आणि सांगतात, सुनबाईंना घेऊन आम्ही घरला यायलो, सुनबाईंच्या स्वागताची जंगी तयारी करा, अख्ख्या गावाला कळायला पाहिजे रांगडे पाटलांची सून कृष्णा ही मृत्यूच्या दारातनं वाचून परत आलेली आहे, समजलं नवं?
त्याबरोबर लगेचच आता महादू काका होकार देतात आणि मग कृष्णाच्या स्वागताची जंगी तयारी केली जाते. आता कृष्णाला एवढं बरं नाही आहे म्हटल्यावर, कृष्णाला एवढा त्रास होतो आहे म्हटल्यावर भक्ती ही सुद्धा कृष्णाबरोबरच कृष्णाच्या सासरी येते आणि आता भक्तीच इथे राहून कृष्णाची काळजी घेणार असते. भक्ती कृष्णाच्या खाण्यापिण्याच्या वेळांपासून सगळं व्यवस्थित सांभाळणार असते. आता दुष्यंत हा कृष्णाला घरी आणायचं ह्या विचारानेच खुश असतो. तो ठरवतो की कृष्णा माझ्यावर जरी आत्ता रागवली आहे ना तरीसुद्धा हळूहळू रोज होईना मी तिचं मन नक्की जिंकेन आणि एक ना एक दिवस कृष्णा मला माफ करेल. मी आणि कृष्णा एकत्र येऊ आणि आमचा सुखाचा संसार करू. कृष्णा, तू माझ्यावर कितीही नाराज झालीस ना तरी मला पूर्ण खात्री आहे तू माझ्यावरती राग फार काळ नाही धरू शकत. एवढे महिन्यात इतकं तर मी तुला नक्कीच ओळखलं आहे. मी एक काम करतो, जाऊन कृष्णाला बघून येतो, भेटून येतो. म्हणजे आता तिची तब्येत कशी आहे काय बघायला हवं की. मग दुष्यंत ह्या विचाराने आता कृष्णाच्या खोलीत येतो. बघतो तर काय, कृष्णा अंग टाकून आराम करते तर भक्ती तिच्यासोबत बसून गप्पा मारते. मग दुष्यंत कृष्णाला विचारत असतो, कृष्णा आता तुला कसं वाटतंय. त्यावेळी कृष्णा भक्तीला म्हणत असते, भक्ते यासनी सांग मला यांच्याबरोबर एक सबूत बी बोलायचं नाही. मला थोरले सरकारांनी म्हणजे आबांनी इथं बोलवलं नव्हं म्हणून मी त्यांच्या शब्दाखातर इथं आलो. मला यांच्याबरोबर काय बी बोलायचं नाही. हे इकडनं निघून गेलं तरच बरं होईल, तेव्हाच मला आराम मिळतो. त्याबरोबर मग लगेचच आता भक्ती दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, अहो कशापायी तुम्ही तिला त्रास द्यायला आहे. जेवढं झालं तेवढं पुरे झालेलं नाही आहे का. काय मिळालं आहे तुम्हाला माझ्या बहिणीला एवढं छळून. चला माझ्याबरोबर बाहेर. आणि मग भक्ती दुष्यंतला घेऊन बाहेर येते आणि त्याच्यासमोर हात जोडत म्हणते, हे बघा दुष्यंत सरकार, हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडतो, पाहिजे असेल तर पदर बी पसरतो, पण माझ्या बहिणीला असा त्रास देणं बंद करा. अहो का वागायला आहे असं. आज पावतर माझ्या बहिणीनं माझ्या कृष्णीनं कुणाचं बी वाईट केलेलं नाही, कुणा विचार केलेला नाही आणि तिच्याबरोबर तुम्ही जे काही वागलायचा नवं ते खूप चुकीचं होतं. आणि एवढं समजा होऊन बी अजून तुमचं समाधान झालेलं नाही भाई, अजून तुम्हाला तिला त्रास द्यायचाच आहे का. त्यावर दुष्यंत आता स्वतःच भक्तीसमोर हात जोडतो आणि भक्तीला म्हणतो, भक्ती यार प्लीज तू तरी मला समजून घे. तुला माहिती आहे ना मी चुकीचं नाही वागणार. भक्ती मी खरं बोलतो आहे, माझं कृष्णावर मनापासून प्रेम आहे गं. मी कृष्णाशिवाय नाही राहू शकत, खरंच नाही. मी मान्य करतो ना माझं पूजावर प्रेम होतं, मी पूजाबरोबर एकत्र राहिलो, पण आता तसं काही नाही आहे. आता मला कृष्णाजवळ यायचं आहे. कृष्णावरचं प्रेम माझं खोटं नाही आहे. तूच मला मदत करू शकतेस भक्ती, प्लीज मला काहीतरी सांग ना, मदत कर माझी. त्यावेळी मग आता भक्ती ही दुष्यंतला सांगते, दाजी हे बघा, जर तुम्ही खरं बोलत असशील नव्हं तर मी तुम्हासनी मदत करायला तयार आहे. तसं बी मला फक्त कृष्णीचं सुख पाहिजे. आज पावतर कृष्णीनं लई काही भोगलेलं आहे, लई काही सोचलेलं आहे, पण आता पुण्यात तिच्या नशिबाला ते नगं. कृष्णीला जादा त्रास ह्या घरात पूजाला बघून व्हायला आहे. पूजा जवळ तिच्या सामने राहील का नाही तोवर तिला सतत घडून गेलेल्या गोष्टी आठवत राहत्या. त्यामुळं आता जर तुम्हासनी कृष्णीच्या जवळ यायचं असेल, कृष्णीचं मन जिंकायचं असेल तर पहिलं तुम्हासनी पूजीला इकडनं हलवावं लागेल. एक डाव पूजी तिच्या समोरनं निघून गेली का नाही मग हळूहळू कृष्णा तुमच्याबरोबर व्यवस्थित वागायला लागेल, कारण ती त्या गोष्टी विसरून जाऊ शकते ना पुण्यांदा. त्याबरोबर मग दुष्यंत हा लगेचच म्हणतो, ठीक आहे तू म्हणशील तसं मी ताबडतोब पूजाला सांगतो आणि पूजाला इकडनं घालवून देतो. मग आता लगेचच दुष्यंत हा रात्रीचाच पूजाला हॉलमध्ये बोलवून घेतो आणि सगळ्यांच्या समोर तू आता तुझ्या घरी जा तुझ्या आईबरोबर असं सांगतो. त्यावर पूजा म्हणू लागते, अरे डी असं काय करतोयस. दुष्यंत म्हणतो, दुष्यंत नाव आहे माझं आणि मी तुझ्या बहिणीचा नवरा, तुझा मेव्हणा आहे, दाजी म्हणायचं. त्यावर पूजा म्हणते, डी अरे काय आहे हे सगळं, प्रेम आहे ना माझं तुझ्यावर आणि तुझंही माझ्यावर. मग एवढं सगळं असताना तू मला हे असं काहीतरी कसं सांगू शकतोस. आणि अरे कृष्णा बघितलंस ना, कृष्णाला सुद्धा आता सगळं खरं कळालं आहे आणि तिने हे एक्सेप्टही केलं आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि ती स्वतःहून घर सोडून निघूनही गेली होती. म्हणजे तिला आपल्या दोघांमध्ये यायचं नाही आहे, मग तरी तू असं कसं बोलू शकतोस डी प्लीज. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी आता भक्ती येते आणि म्हणते, तुला लाज वाटत नाही होय. हां पूजे, अगं मनात येईल तसं तोंडात येईल ते बडबडशील काय. एक गोष्ट ध्यानात ठेव, दुष्यंत दाजी हे काय बी झाले तरी कृष्णाचे आहेत, कृष्णाचे होते आणि कृष्णाचेच कायम राहतील, समजलं ना.
उगाच मनात येईल आणि तोंडात येईल तसं बरळलं म्हणजे झालं असं नसतं. आणि राहिला प्रश्न तुझ्या इथं थांबण्याचा, तर आता तुझ्या इथं थांबण्याची काय बी गरज नाही. तू घरला आईबरोबर जा. आता मी इथं राहणार आहे कृष्णीची काळजी घ्यायला म्हटल्यावर आई घरला एकटी कशी काय राहील. अगं आपल्या घरात कायम 3-3 पोरी असण्याची आपल्या आईला सवय आहे. आता कृष्णीचं लगीन झालं म्हणजे तिचा तर पर्याय संपला. मी इथं कृष्णीची काळजी घ्यायला थांबणार आहे आणि उरलीस तुझं आता इथं काय बी काम नाही, त्यामुळं तू गेलेलंच बरं होईल. आता पावतर तुझ्यामुळं जोड का इथं गोंधळ झालाय का नाही तेवढा पुरे झालाय, समजलं नवं. कृष्णीच्या संसारात आणि आयुष्यात म्या तुला ढवळाढवळ करू द्यायची नाही पूजे, समजलं नवं. त्यामुळं आता गुपचूप तू तुझा गाशा गुंडाळायचा आणि आपल्या आईबरोबर आपल्या घरला निघून जायचं, समजलं नवं. आणि मग आता लगेचच भक्ती सावित्रीला सुद्धा सांगते, आणि आहे तू हिला समजू जरा, सांग हिला स्वतः त्या कृष्णीला कधी प्रेम तर दिलं नाही, तिच्याबरोबर 2 सबूत चांगले बोलली नाही, आणि आता कुठं तिच्या आयुष्याचं सोनं व्हायला चाललंय तर पुण्यांदी मध्ये करायचं आहे होय तिला. त्याबरोबर लगेचच पूजा आता मनात म्हणते नाही नाही नाही, मला आता चिडून रागवून चालणार नाही, कारण मी चांगली झाल्याचं नाटक करते ना. मग ती लगेचच म्हणू लागते, भक्ती मी हात जोडते पण प्लीज काहीतरी वाईट बोलू नको गं माझ्याबद्दल, आणि सॉरी मी स्वार्थासारखा स्वतःचा विचार करत होते. बरोबर आहे तुझं भक्ती, आजपर्यंत मी कृष्णाच्या आयुष्यात कधीच सुख पेरलेलं नाही आहे. माझ्यामुळे फक्त तिच्या आयुष्याला दुःख, त्रास, काटे एवढंच आलं आहे. पण आता बास, आता नाही. आता माझ्यामुळे तिच्या आयुष्यात आणखीन तिला त्रास होणार नाही. आता मी तिचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी प्रयत्न करेन. मी निघून जाते, मी आईबरोबर जाते. तर आता हे जेव्हा बाळजाबाई ऐकतात तेव्हा बाळजाबाई मनात म्हणत असतात, अरे देवा, ही पूजा तर एकदम फुसका बार निघाली. मला वाटलं होतं ही दुष्यंतला काहीतरी लाडीगोडी लावल, समजून सांगल, पण नाही. उलट दुष्यंत म्हणाल्याबरोबर ही तर दुष्यंतचं ऐकून निघून जायला लागली. शी, म्या पेरलेला प्रत्येक प्यादा असा कसा काय ठरू शकतो चुकीचा मला कळत नाही. त्यावेळी ही कृष्णा माझ्या हातून कशी काय सुटू शकते. आता त्या आढळरावांचं नाक माझ्यापेक्षा आणखीन वर होणार, आणि ते आता मला अनेक मोठ्या तोऱ्यानं सांगणार की त्यांच्या सुनेनं कसा माझ्यावरती विजय मिळवला. पण ते हे विसरत असतील की ही बाळजा आहे, बाळजाला जे हवं नवं बाळजा कायम तेच करते. आणि आज जरी ती कृष्णा वाचली असली तरी बी आता काय बी झालं तरी पूजामध्ये आणि दुष्यंतमध्ये प्रेम होतं, जे होतं ते समजा मी आता त्या कृष्णेला कधी बी विसरू देणार नाही. आणि जर ती कृष्णा त्या समजा गोष्टी विसरूच शकली नाही तर त्या कृष्णेला काय बी झालं तरी दुष्यंतला स्वीकारता येणार नाही. आणि मग स्वतःहूनच ती दुष्यंतच्या आयुष्यातनं कायमची निघून जाईल. तर दुसऱ्या बाजूला सावित्री ही मात्र भक्तीवरती खूपच जास्त नाराज असते. सावित्री पूजाला खोलीत आल्यावर म्हणत असते, बघितलंच नवं त्या भक्तीला कसं त्या कृष्णीच्या पिरमाचं याड लागलंय ते मला तर कळतच नाही. लहानपणापासनं त्या अवदशीनं तुझ्या बहिणीवर, भक्तीवर आणि तुझ्या त्या बापावर काय जादू करून ठेवली होती. ती दोघांनी बी कायम तिचं कौतिक वाटायचं, दोघांनी बी कायम तिच्याबद्दल प्रेम माया वाटायची. अगं तुझा जन्म झाला आणि तेव्हा घरात समजा चांगलं घडायला लागलं, पर तरी बी तुझं जेवढं कोर कौतुक केलं नाही का नाही तेवढं कौतिक त्या कृष्णाला घरी आणून तिचं तुझ्या बापानं केलं. ते काही नाही, ह्या भक्तीला काही नाही मी सोडणारच नाही. त्या कृष्णीची काळजी घ्यायला थांबायचं आहे नवं तिला इथं, थांबू दे की, खुशाल थांबू दे. पर एकदा का ती कृष्णा बरी झाली का हिला आपल्या घरला परत येऊ दे. नाही जर हिची चांगली उचल बांगडी केली का नाही तर मी बी बघतो की मग ती कृष्णा हिला पोसती का, बघतो की मग ती कृष्णा हिला सांभाळते का, बघतो ना. त्याबरोबर लगेचच आता सावित्री ही पुढे म्हणत असते, आता बघत काय उभेस, गुंडाळ गाशानं चल माझ्याबरोबर. तर दुसऱ्या बाजूला आता अढळराव हे देवी आईला म्हणत असतात, देवी आई तुझ्या कृपेनं समजा काही व्यवस्थित झालं, माझी सून कृष्णा घरला परत आली. हां, आता समजा व्यवस्थित झालेलं नाही आहे अजून, कृष्णामध्ये आणि दुष्यंतमध्ये अजून मतभेद आहेतच. कृष्णा दुष्यंतवर रागवलेली आहे, नाराज आहे ती. पण मला एक दिवस खात्री आहे तू त्यांच्या दोघांमधले असलेले मतभेद, दोघांमध्ये झालेले मनभेद समज मिटवून त्यासनी कायमचं एकत्र करशील. कारण शेवटी त्या दोघांनी आयुष्यभर एकमेकाच्या बरोबर राहावं ह्यो निर्णय तुझाच होता. आणि जर तू एखादी गोष्ट ठरवून घडवून आणली आहेस तर ती गोष्ट पूर्णपणे सिद्धीसुद्धा तूच नेशील याची मला खात्री आहे. आणि तुझ्यावरती विश्वास ठेवूनच मी समज गोष्टी तुझ्या अंगावर टाकतोय.
आणि राहिला प्रश्न त्या बाळजाचा. आता पाहू तर त्या बाळजानं खूप कर्मकांड केले. कृष्णीला त्रास देण्याची तिनं एक बी संधी हुकिवली नाही. पण आता बास. आता कृष्णीला काय बी झालं तरी म्या त्या बाळजाला त्रास देऊ द्यायचो नाही. जर तिला जन्माची अद्दल घडवली की नाही तर म्या बी अढळ नाही. आज पाहू तर माझ्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा हिशेब ठेवून तिनं कायमच मला दुष्यंतपासून लांब ठेवलं. पण आता जर त्याच घटनांच्या हिशेबावर ती माझ्या सुनाच्या जीवावर उठणार असेल, लेकीप्रमाणे सुनाच्या जीवावर उठणार असेल का नाही, तर म्या त्या बाळजाला सुखासुखी जगू देणार नाही. मग त्यासाठी पुण्यांदा जरी मला माझ्या भूतकाळाची पुनरावृत्ती करावी लागली तरी मला काय हरकत नाही. एखाद्या खेळाडूनं जरी एखादा खेळ खेळणं बंद केलं असलं तरी तो खेळाडू खेळ खेळायचा विसरलेला नसतोय. त्याला खेळ खेळता येतच असतोय. ही गोष्ट कदाचित बाळजाबाई विसरल्या आहेत. त्यासनी आई मला ह्या गोष्टीची जाणीव करून द्यायचीच आहे असं सुद्धा इकडे आता आढळराव विचार करतात. आणि मग पुढे आता आढळराव म्हणत असतात, चला आता समद मार्गी लागायला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा ही खोलीत बसून विचार करत असते. दुष्यंत सरकारांनी पूजीला ह्या घरातनं निघून जा असं सांगितलं ते तर बरोबर आहे. पण खरोखर दुष्यंत सरकारांच्या मनातनं पूजी कधी निघून जाऊ शकणार आहे का? की कायम माझ्याबरोबर संसार करीत असताना त्यासनी पूजाच आठवणार आहे? नाही, जर कायम त्यांच्या लक्षात पूजीच राहणार असेल आणि संसार माझ्याबरोबर थाटण्याचं नाटक करणार असतील तर या समजाचा काय उपयोग आणि काय अर्थ? हे नातं निरर्थक आहे ज्या नात्यात विश्वास नाही. एखादं नातं खोट्याच्या आधारावर जर उभं राहत असेल तर ते नातं खरं होऊ शकत नाही. जर पायाच मजबूत नाही तर वरची बांधलेली नात्याची इमारत, नात्याचा डोलारा ह्यो कसा पक्का होईल? कृष्णे, तू चुकलीस. तू दुष्यंत सरकारांना ओळखण्यात कमी पडलीस असा विचार कृष्णा करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णाचा खेळ पुन्हा कसा खलास करायचा, काय करायचं, कृष्णाला पुन्हा नव्याने कसा त्रास द्यायचा, या गोष्टींचा विचार बाळजाबाई करत असतात. आणि बाळजाबाई ह्या आता कृष्णाला मी ह्या घरात जरी आढळरावांनी आणलं असलं तरी फार काळ टिकू देणार नाही अशी शपथही घेत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.